मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत की मार्केटमध्ये एस आय पी बेस्ट आहे की लमसम बेस्ट आहे, दोघांमध्ये काय फरक आहे, तुम्ही कोणत्या अपॉर्च्युनिटीमध्ये कोणत्या मार्केट कंडिशनमध्ये काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण बघून घेऊया. सुरुवात करूया अगदी बेसिकपासून, म्हणजे एस आय पीपासून. आता एस आय पी म्हणजे काय किंवा एस आय पीचं फुल फॉर्म काय, तर याबद्दल आपण भरपूर डिटेल व्हिडिओ आधी आपल्या चॅनलला बनवलेले आहेतच. पण एस आय पी म्हणजे काय, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजे दर महिन्याला सिस्टमॅटिक पद्धतीने एक फिक्स अमाऊंट मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायची. मार्केट वरती असू दे, खाली असू दे, कुठेही असू दे, एक सिस्टमॅटिक पद्धतीने डिसिप्लिनने मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, जी की एक चांगली स्ट्रॅटजी मानली जाते. जे पण लोक जॉब करत आहेत त्यांच्यासाठी एक दर महिन्याला त्यांची फिक्स इन्कम, फिक्स सॅलरी येत असते. त्यांच्यासाठी ही एस आय पी करणं ही बेस्ट पद्धत असू शकते. आणि लमसम म्हणजे काय, लमसममध्ये म्हणजे मार्केटमध्ये वन टाईममध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट करायची. मग लमसम करण्यासाठी पैसे कदाचित तुम्हाला तुमच्या बिझनेसमधनं येऊ शकतात, किंवा तुम्हाला तुमचा बोनस भेटू शकतो ऑफिसमधनं, किंवा तुम्ही एखादी प्रॉपर्टी सेल केली असेल त्याचा लमसम पैसा तुमच्याकडे येऊ शकतो, असू शकतो. अशा वेळेला काय करायचं तर मार्केटमध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट करायची. ही लमसम इन्व्हेस्टमेंट आणि एस आय पीमध्ये फरक काय, कोणती बेस्ट आहे हे बघून घेऊया. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला आता एका एक्झाम्पलद्वारे शिकवणार आहे. आपण या वेबसाईटवरती आलेलो आहोत आणि या ठिकाणी मी तुम्हाला एस आय पी आणि लमसममधला फरक सांगतो. समजा मी आता एस आय पी इन्व्हेस्टमेंट करतोय एखाद्या पारिक फ्लेक्झी कॅप सारख्या म्युच्युअल फंडमध्ये. लक्षात घ्या, इथे मी एक एक्झाम्पल म्हणून पारिक फ्लेक्झी कॅप घेतलाय, कोणतेही रिकमेंडेशन नाही आहे. समजा 1 जानेवारी 2015 पासून मी ह्या म्युच्युअल फंडमध्ये 5,000ची एस आय पी केली असती, तर आज त्याचे काय रिटर्न्स असले असते. इथे बघा, गेल्या 10 वर्षामध्ये मी जवळपास माझी ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट 6,20,000 इतकी झाली असती, आणि माझे टोटल पैसे सध्या 18 लाख झाले असते, ज्यामध्ये मला रिटर्न्स भेटले असते गेल्या 10 वर्षामध्ये किती, तर 19%च्या सी ए जी आरने, जे की फार चांगले रिटर्न्स मानले जातात म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये. जर तुम्हाला 19%च्या सी ए जी आरने रिटर्न्स भेटत असतील गेल्या 10 वर्षामध्ये, तर हे खूप चांगले रिटर्न्स मानले जातात. आता हे झाले एस आय पीचे रिटर्न. सेम डेटला समजा आपण लमसम केली असते तर किती रिटर्न्स भेटले असते तेही बघूया. सेम डेटला म्हणजे 1 जानेवारी 2015ला समजा जर मी लमसम केली असती या ठिकाणी, जानेवारी, आणि ही लमसम मी 1 लाखाची केली असती, तर काय रिटर्न्स भेटले असते ते बघूया. हे 1 लाख रुपये जे आहेत ह्यावरती मला जवळपास 5 लाख रुपये माझे झाले असते. म्हणजे जवळपास माझे पैसे गेल्या 10 वर्षात 5 पट झाले असते. 10 वर्षात 5 पट पैसे झाले असते, ज्यात माझे सी ए जी आय रिटर्न्स होते 17%. आता तुम्ही बोलाल की एस आय पीमध्ये 19%च्या सी ए जी आय रिटर्न सेम डेटला, लमसममध्ये 70%, म्हणजे लमसम खराब आहे, एस आय पी बेस्ट आहे. बट लक्षात घ्या, हे एक एक्झाम्पल आहे. मी आता ही डेट चेंज करतो आणि मी म्हणतो की मी 1 जानेवारी 2016ला पैसे टाकले असते, तर किती पर्सेंटेज अमाऊंट झाली असते. तर इथे आपण रिटर्न्स अमाऊंट सोडून द्या, किती पर्सेंटेज झाली असते. जर मी 1 वर्ष लेट पैसे टाकले असते, सेम आतापर्यंत ठेवले असते, एकदाच टाकले असते आणि ठेवले असते, तर माझे रिटर्न्स होते 18%चा सी ए जी आर, म्हणजे रिटर्न्स वाढले. सेम समजा मी 2017ला पैसे टाकले असते, म्हणजे 2015-16ला न टाकता डायरेक्ट 17लाच टाकले असते. मी फक्त तुम्हाला डेट चेंज करून दाखवते, बाकी काय नाही. 17ला टाकले असते तर मला किती पर्सेंटचा सी ए जी आर भेटला असेल लमसमवरती, 20%. आता तुम्ही बोलाल की जर मी एस आय पी करतोय 2015 पासून, तर मला रिटर्न सी ए जी आर भेटतो 19.64. तेच जर मी 2017ला एकदाच पैसे टाकले असेल लमसम, तर मला सी ए जी आर भेटतो 20%. तर लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही लमसम करता त्यावेळेला मार्केट कुठे आहे हे इम्पॉर्टंट असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही या ठिकाणी टॉपला गेल्यानंतर लमसम इन्व्हेस्टमेंट करणं, रिटर्न्स वेगळे होणार. बॉटमला गेला लमसम इन्व्हेस्टमेंट करणं, रिटर्न्स वेगळे होणार. मी तुम्हाला एक एक्झाम्पलसह दाखवतो. आता समजा अ, आपण या ठिकाणी समजा इन्व्हेस्टमेंट केली असती, तर लाईफ टाईम हायपर्यंत लमसम इन्व्हेस्टमेंटला 38%चे रिटर्न्स भेटले असते. बट हीच इन्व्हेस्टमेंट आपण बॉटमला केली असती, तर लाईफ टाईम हायपर्यंत 55%चे रिटर्न्स भेटले असे लमसमला. आता मी असं नाही बोललो होतं की एक्झॅक्ट बॉटमला किंवा एक्झॅक्ट टॉपला इन्व्हेस्टमेंट आपण करणार का, तसं नाही. मार्केट कुठे असताना तुम्ही कोणत्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट करत आहात हे इम्पॉर्टंट आहे. मार्केट जेव्हा बॉटमला असतं तेव्हा लमसम इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी बेस्ट चान्स असतो, कारण की तुम्हाला जास्त अल्फा भेटू शकतो, जास्त रिटर्न्स भेटू शकतो, जी परिस्थिती सध्या आहे. सध्या मार्केट बॉटमला आहे, जो तुम्हाला चांगले रिटर्न्स भेटू शकतात. समजा हेच मी एक एक्झाम्पल घेतो की लाईक मी 2020 पासून एस आय पी सुरू केली असती. 2020ला कोविड आला. कोविडचं जे वर्ष होतं, 2020 1 एप्रिल 2020 पासून समजा मी एस आय पी सुरुवात केली असती, बऱ्याच लोकांनी केलीही असेल, तर मला आत्तापर्यंत एस आय पीमध्ये किती रिटर्न्स, किती सी ए जी आर रिटर्न्स भेटले असते ते मला हवे. 1 एप्रिल 2020ला जर मी एस आय पी सुरू केली असती, तर माझे सी ए जी आर रिटर्न्स बनले असते 21%. गेल्या 5 वर्षात 21%. पण समजा
हीच 2020ला मी जर लमसम इन्व्हेस्टमेंट केली असती, सेम दिवशी 1 एप्रिलला जर मी लमसम इन्व्हेस्टमेंट केली असती, तर माझे सी ए जे रिटर्न्स किती बनले असते? जवळपास, एक मिनटं, स्टार्ट डेट मला 2020 टाकावी लागेल. सो 2020 एप्रिल, आणि एंड डेट जी आहे ती ऑब्विसली आताची येईल, ज्यामध्ये मी 2025 पकडतो. ओके, आता लक्ष द्या. समजा मी 1 एप्रिल 2020ला लमसम केली असते 1 लाख रुपयाची, तर माझे हे सी ए जे रिटर्न झाले असते 31%. जर मी एस आय पी सुरुवात केली असती तर 21%चा सी ए जी आर, पण मी जर तेव्हा एकदा लमसम केली असती तर मला आतापर्यंत 31%चा सी ए जी आर भेटला असता. ह्याचा अर्थ काय होतो, की लमसम तुम्ही कोणत्या टायमिंगला करता, कारण की तुम्हाला माहिती आहे कोविडच्या लेवलला मार्केट फार खाली होतं, बॉटमला होतं. सो बॉटमला मार्केट असताना तुम्ही एकदाच मोठे पैसे टाकले तर ऑब्व्हियसली त्याचे रिटर्न्स जास्त होणार आहेत. आणि तेव्हा जर एस आय पीला सुरुवात केली तर मार्केट वरती वरती जसं जातं तसं तसं तुमची एस आय पी पण वरच्या लेवलला होते. सो रिटर्न्स ते ॲव्हरेज होतात. एस आय पी ही स्ट्रॅटेजी बेस्ट आहे कोणासाठी, जर तुम्हाला रेग्युलर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर. पण तुमच्याकडे मोठा पैसा आहे, आलेला आहे, आणि जर त्याच वेळेला मार्केट बॉटमला आहे, खाली आहे, तर तुमच्यासाठी लमसमपेक्षा चांगली गोष्ट, लमसमपेक्षा बेस्ट स्ट्रॅटेजी कोणतीही नाही आहे तुमच्यासाठी, जर तुमच्याकडे लमसम पैसे मार्केट पडलेले असताना आले तर. ओके, सो सध्या मार्केट डाऊन आहे, 10% 15% डाऊन आहे. ही तुमच्यासाठी बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे जर तुम्हाला लमसम करायची असेल तर. नो डाऊट एस आय पी तुम्ही तुमची चालू ठेवा, इव्हन तुम्ही तुमची एस आय पी वाढवली पाहिजे, डबल केली पाहिजे, कारण की तुम्हाला म्युच्युअल फंडची युनिट सध्या स्वस्तामध्ये भेटणार आहे, स्वस्तामध्ये भेटत आहेत. त्याचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा घेतला पाहिजे. बट लमसम तुम्ही करताय तर मिनिमम 5 वर्षाचा तुमचा व्ह्यू पाहिजे. जर तुमच्याकडे 5 वर्ष मिनिमम नसतील थांबण्यासाठी, तर तुम्ही म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये येऊच नका, कारण की तुम्हाला हवे तसे रिटर्न बघायला भेटणार नाही. कदाचित लॉसही दिसू शकतो आणि तुम्ही घाबरू शकता. सो त्यामुळे मिनिमम 5 वर्ष पाहिजे. तुम्ही एस आय पी करा किंवा लमसम करा, थांबण्यासाठी मिनिमम 5 वर्ष बोलतोय मी. ज्यापेक्षा जास्त मोठा व्ह्यू असेल तर एकदम बेटर अपॉर्च्युनिटी, बेटर चान्स तुम्हाला या ठिकाणी आहेच. ओके, सो हा फरक आहे मेजर एस आय पी आणि लमसममधला. एस आय पी म्हणजे काय, की तुम्हाला तुमचे रिटर्न्स ॲव्हरेज होतात, तुमची इन्व्हेस्टमेंट ॲव्हरेजिंग होते. बट लमसम करताना तुम्ही एकदम मार्केट बॉटमला असताना जर केली तर चांगले रिटर्न भेटू शकतात. टॉपला असताना केली आणि तिथून जर मार्केट पडलं तर तुम्हाला ऑब्व्हियसली लमसममध्ये थांबावं लागू शकतं. सो मार्केट जेव्हा टॉपला असेल तेव्हा एस आय पी करा. मार्केट बॉटमला असेल तर तुम्ही लमसम मोठ्या प्रमाणामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये करू शकता. ओके, जेव्हा मार्केट वर जाते टॉपला एस आय पी कंटिन्यू ठेवा, पण खाली पडल्यावर लमसम इन्व्हेस्टमेंट मात्र मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नक्की करा, तरच तुम्हाला याचा फायदा भेटेल आणि तुमची एस आय पी आणि लमसमचं कॉम्बिनेशन म्हणून मोठी वेल्थ, मोठा कॉर्पस तुम्ही नक्कीच जमा करू शकता. तुम्हाला जर आपल्या अंडर म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट करायची असेल, सुरुवात करायची असेल, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या चॅनलची, आपल्या व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे. त्या व्हॉट्सअपवरती क्लिक करा, आम्हाला मेसेज करा, आमची टीम तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनची लिंक सेंड करेल. तिकडे तुम्ही फ्री अकाउंट म्युच्युअल फंडसाठी ओपन करू शकता. ओके, सो व्हिडिओचं डिस्क्रिप्शन चेक करा, आपलं व्हॉट्सअपला एकदा मेसेज करा. तुम्हाला हे व्हिडिओमध्ये अशा प्रकारचे कोणते टॉपचे लमसम म्युच्युअल फंड आहेत ते तुम्हाला हवे असतील, पुढच्या व्हिडिओमध्ये समजा तुम्हाला हवे असेल की कोणते टॉपचे लमसम करण्यासाठी जे म्युच्युअल फंड आहेत सध्याच्या स्थितीत ते हवे असेल, तर आम्हाला व्हिडिओला कमेंट करून सांगा. जेवढा जास्तीत जास्त कमेंट येतील तेवढा आपण नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी बनवू की लमसमसाठी बेस्ट म्युच्युअल फंड कोणते आहेत. ओके, व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल नक्की लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा, आणि व्हिडिओ लाईक केल्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.